नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे मुळ्याची चटणी। तर त्यासाठी मी 2 मुळे घेतलेले आहेत आणि ते आता मी किसून घेणार आहे। छोट्या मोठ्या कोणत्याही किसणीने तुम्ही मुळा किसू शकता। माझ्याकडे ही किसणी आहे तर मी हे मुळा असा किसून घेतलेला आहे। त्यानंतर मी आता टाकला आहे याच्यामध्ये पाणी। पाणी टाकून मुळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यामुळे वास येणार नाही। धुवून घेतल्यानंतर मुळा असा पिळून घ्यायचा आहे, त्यातील पाणी सर्व निघून जाईल। दोन्ही हाताने गच्च दाबून मुळा पिळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये मी स्वच्छ धुवून किसून मुळा घेतलेला आहे। त्यानंतर आता मी घेतली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ, तर ती मी 10 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजायला ठेवली आहे। तर मुळ्याची चटणी आता मी तव्यावर करणार आहे, कढईमध्ये न करता तव्यावर करायची आहे। तर टाकलेला आहे मी तेल। तेल गरम झाल्यावर टाकली आहे जिरे मोहरी आणि आता मुळ्याचा किस त्यामध्ये मी टाकला आहे। तर पहिल्यांदा तेलामध्ये एकदा मुळ्याचा किस चांगला हलवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी टाकली आहे मुगाची डाळ। मुगाची डाळ टाकून परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। आता मी टाकले आहे लाल तिखट 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ। आता हे सर्व एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। मंद गॅसवरती मी हे मुळा शिजवून घेणार आहे। तर आता झाकण ठेवून मी 5 मिनिटे ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे। तुम्ही पाहू शकता मुळा आपला खूप छान पैकी असा शिजलेला आहे। आता वर टाकली आहे मी कोथिंबीर। तर मुळा आता मी वाढायला घेते। परत भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल